आता बातमी अमरावतीच्या निवडणुकीची। अमरावतीतही काँग्रेसवर वंचितला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावल्याचं चित्र आहे। उमेदवार हर्षजित देशमुख प्रचार सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, पण काँग्रेसचा उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे काँग्रेस वंचितला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। अमरावतीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यामुळे काँग्रेस वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे। 10-15 कोटी रुपये घेऊन देशमुख मॅनेज झाल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केला होता। आता हर्षजित देशमुखांच्या डोक्यावरून काँग्रेसनं हात काढून घेतलाय। यशोमती ठाकूरांच्या आरोपाला हॉस्पिटलमधूनच हर्षजित देशमुखांनी प्रत्युत्तर दिलंय। आपण पळून गेलेलो नाही, पण मी माघार घ्यावी यासाठी यशोमती ठाकूर आरोप करत आहेत का, असा प्रतिसवाल हर्षजित देशमुखांनी केलाय। त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, पळून गेलाय, हे गेलाय, हालांकी मी पळून नाही गेलो आहे, मी माघार नाही घेतली आहे। मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे। तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाचे आरोप आहे, असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहीत नाही असे प्रकार राहतात म्हणून, मला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही आहे। तर मला असं वाटतं आहे की त्यांनी मी माघार घ्यावी म्हणजे याच्यासाठी असे वक्तव्य करत आहे का, किंवा म्हणजे प्रश्नचिन्ह आहे ना गोष्टीवर। बिलकुल दिलगीर व्यक्त करायला पाहिजे। असे बिनबुडाचे आरोप जर करणं आहे तर हे आरोप चुकीचे आहे। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। त्यांच्या स्टेटमेंटवर मी प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे अशातला काही भाग नाही। त्यांची काय आहे कुवत हे आता सगळेजण बघतायत। त्यांच्या दम असेल तर त्यांनी तयारीपूर्वक यावं आणि निवडणूक त्या ठिकाणी लढवावी। निघा बाहेर हॉस्पिटलमधनं बाहेर निघा आणि या चला। डिजिटलच्या मार्फत प्रचार असतो का? इथं बालिशपणा आहे ना, कसलं डिजिटल। 77 नगरसेवकांची तुमची ओळख करून दिलेली आहे, चला या लढा निवडणूक, आम्ही तयार आहे तुम्हाला सपोर्ट करायला। दुसरीकडे यशोमती ठाकूरांच्या आरोपांवरून भाजपचे खासदार अनिल बोंडेंनीही आव्हान दिलंय। 15 कोटींच्या आरोपांची अंतर्गत चौकशी करा किंवा ईडीकडे तक्रार द्या, असा टोला बोंडेंनी यशोमती ठाकूरांना लगावलाय। आयसीयू मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ, तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना। 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात। मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले, एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर हवा होतोय तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? हा बिचारा धसका घेऊन आयसीयू मध्ये गेला, तर त्याची सांत्वना करण्याच्या ऐवजी त्यांनी पैसे खाल्ले म्हणतात। तर पैसे खाल्ले तर चौकशी तरी करायला पाहिजे, त्यांच्या पक्षांतर्गत चौकशी करावी। नाही होत असली तर ईडीला बोलवावं, सीबीआयला बोलवावं। ईडी सीबीआय आली तर ओरड करू नये। खरं म्हणजे काँग्रेसला हे माहीत आहे की अमरावतीमध्ये प्रवीण पोटे पाटील निवडून येणार, चांगल्या मतांनी निवडून येणार, आणि मागच्या वेळेला जी नाचक्की झाली त्याच्यापेक्षा जास्त नाचक्की होणार, आणि त्याच्यामुळे सगळे प्रकार सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आधीच उमेदवारांच्या माघारीवरून काँग्रेसवर नामुष्की आली आहे। त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर दिल्लीतला हायकमांड नाराज असल्याची माहिती आहे। यवतमाळ आणि वर्धा चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। आता अमरावतीतही उमेदवारच हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानं पुन्हा नामुष्की ओढावली आहे। त्यामुळे त्या मतदारसंघातल्या नेत्यांकडून हायकमांड विचारणा करणार आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।